कदाचित माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या गुजरातच्या बॉसेसना हे विधान रुचणार नाही असं वाटलं असावं, म्हणून कदाचित देवेंद्रजींचा हा नाईलाज झाला असावा। महाविकास आघाडी सरकार पाडत असताना सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मग महाविकास आघाडी सरकार पण यामध्ये सुरतेचं जे फार मोठे योगदान होतं त्याच्या प्रती कदाचित देवेंद्रजींनी ही कृतज्ञता व्यक्त केली असावी, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी सुरत लुटून स्वराज्यात आणून त्या धनातून सिंधुदुर्ग किल्ल्यासारखी पायाभरणी केली होती। पण वर्तमानात मात्र आमच्या डोळ्यात देखत महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवले जातात, ही उलटी गंगा वाहते। याचं कदाचित शल्य मान्य देवेंद्रजींना असावं आणि म्हणून देवेंद्रजींनी असं विधान केलं असावं। जय शिवराय। महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाविषयी आणि त्या इतिहासातील एका अत्युच्च पराक्रमाच्या घटनेविषयी एक दुर्दैवी खरं तर विधान केलं। जे मीडिया समोर आलं त्यानुसार ते बोलताना असं म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट केली नव्हती, आणि मला वाटतं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या व्यक्तीकडून असं विधान येणं हे जितकं दुर्दैवी आहे तितकंच अनेक प्रश्न निर्माण करणार आहे की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून सातत्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी अशी विधानं का केली जातात। म्हणजे सिंधुदुर्गातल्या ज्या पुतळ्याची दुर्घटना घडली या दुर्घटनेसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या किंवा महायुतीच्या प्रत्येक नेत्याचं जर विधान आपण बघितलं तर प्रत्येक नेत्याच्या विधानात विसंगती आहे, हे पहिलं दुर्दैव। आणि दुसरी गोष्ट, भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी नजीकच्या भूतकाळामध्ये, म्हणजे मी खूप खोलात जात नाही, जसं देवेंद्रजी गेले की माननीय माजी पंतप्रधान पंडित जी नेहरू यांनी काय लिहून ठेवले, प्रत्येकानं काय काय लिहून ठेवले हे जर विचार केला ना देवेंद्रजी, तर मला वाटतं की ही जुनी सगळी ज्याला आपण जुनं मढ उकरणं म्हणतो अशानं हाती काहीच लागणार नाही। आत्ताची नेमकी प्रेरणा काय, या प्रेरणेतून नेमकं काय हाती लागतं हे पाहणं गरजेचं आहे। आणि नजीकचा जर आपण इतिहास बघितला तर यामध्ये माननीय केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथजी सिंग यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरूंविषयी विवादास्पद वक्तव्य केलं होतं। माजी राज्यपाल भगतसिंगजी कोश्यारी यांनी तर एक शृंखलाच केली होती विवादास्पद अशा अनेक विधानांची। त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशुजी त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली होती, 3 वेळा माफी मागितली होती, असं दुर्दैवी विधान केलं होतं। आणि त्यानंतर आजचं हे देवेंद्रजींचं विधान, त्यामुळे अनेक प्रश्न असे निर्माण होतात की ही विधानं अनावधानानं होतात की यांचा फीड देणारी व्यक्तीच कुणीतरी चुकीची आहे, की जाणीवपूर्वक ही इतिहासाची मोडतोड केली जाते, हा प्रश्न खरोखर शिवप्रेमींच्या मनात निर्माण होतो। कारण छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे, आणि या स्वाभिमानाशी प्रत्येक वेळी केली जाणारी ही जी छेडछाड आहे ही कोणत्याही शिवप्रेमीच्या मनाला यातना देणारी। आणि माननीय देवेंद्रजींच्या मी हे निदर्शनास आणून देऊ इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची 2दा लूट केली होती, होय 2दा लूट केली होती, पण कदाचित माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना त्यांच्या गुजरातच्या बॉसेसना हे विधान रुचणार नाही असं वाटलं असावं, म्हणून कदाचित देवेंद्रजींचा हा नाईलाज झाला असावा, किंवा जी राक्षसी महत्वाकांक्षा, सत्तेची जी एक महत्वाकांक्षा होती, यामध्ये महाविकास आघाडी सरकार पाडत असताना सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मग महाविकास आघाडी सरकार पण यामध्ये सुरतेचं जे फार मोठे योगदान होतं त्याच्या प्रती कदाचित देवेंद्रजींनी ही कृतज्ञता व्यक्त केली असावी, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी सुरत लुटून स्वराज्यात आणून त्या धनातून सिंधुदुर्ग किल्ल्यासारखी पायाभरणी केली होती। पण वर्तमानात मात्र आमच्या डोळ्यात देखत महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला पळवले जातात, ही उलटी गंगा वाहते। याचं कदाचित शल्य मान्य देवेंद्रजींना असावं आणि म्हणून देवेंद्रजींनी असं विधान केलं असावं असं मला वाटतं। परंतु माझी त्यांना विनंती की त्याच्या राजकीय वकुबाविषयी मला खरोखर आदर आहे, आणि त्यामुळे असा जो कोणी इतिहासाचा फीड त्यांना देत असेल अशा माणसापासून देवेंद्रजींनी सावध राहावं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी अशा पद्धतीनं छेडछाड होईल, शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जातील अशी विधानं करू नये। कारण त्यावेळी सुरत हे मोगल सत्तेतलं एक प्रमुख व्यापारी बंदर होतं आणि सुरतेमध्ये प्रचंड धनसंपत्ती होती, कुबेराची म्हटलं तर उधळण
कुबेराकडून ही सुरतेवर केली जात होती आणि त्यावेळी स्वराज्याला निधीची प्रचंड आवश्यकता होती, वस्तुस्थिती आहे. कारण त्याच वेळी शाहिस्ते खानानं जवळपास 2-2.5 वर्ष स्वराज्याची प्रचंड होरपळ केली होती आणि याचा वचपा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. दुर्दैवानं आज ज्या गुजरातच्या नेत्यांकडे पाहून कदाचित देवेंद्रजी बिचकतायत हा जो इतिहास आहे निधळेपणानं मांडायला, त्यावेळी मात्र सुरतेचा सुभेदार मराठ्यांच्या पराक्रमाला घाबरून किल्ल्यात लपून बसला होता. हा त्यावेळेचा इतिहास. आणि शाहिस्ते खानाच्या या होरपळीनंतर मुघल सल्तनतीनं जी होरपळ स्वराज्याची केली होती त्याचा वचपा काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती. आणि त्यावेळी सुरतेचा जो काही सारा होता, सुरतेचा जो काही महसूल होता, हा सुरतेचा महसूल हा औरंगजेबाची बहीण जहान आरा हिच्या कडे जमा होत होता. तिचा त्यावर हक्क होता. त्यामुळे महाराज जेव्हा आग्र्याला भेटीला गेले होते तेव्हा जहान आरा ही प्रचंड संतप्त होती. हा सगळा इतिहास आहे. आम्ही जाणीवपूर्वक यासाठी सांगतोय देवेंद्रजींना की आता तुम्ही सुरतेच्या संदर्भामध्ये विधान करत असताना इतिहास बदलू नका. कारण इतिहासामध्ये आता जे तुम्हाला बॉस वाटतायत त्या बॉसकडे नाही तर औरंगजेबाच्या बहिणीकडे सुरतेचा सारा जात होता. आणि त्यामुळे जो इतिहास आहे तो इतिहास आहे तसा ठेवावा, त्यामध्ये मोडतोड केली जाऊ नये याची खबरदारी घेतली जावी, एवढीच माझी या निमित्तानं विनंती आहे. कारण पुन्हा इतिहासात गेल्यानंतर कोणी केव्हा काय विधान केलं होतं एवढ्याच गोष्टी जर बघायच्या झाल्या तर खोलात जर आपण गेलो तर यातल्या अनेक गोष्टी या तुम्हाला अडचणीच्या ठरतील. अशी विधानं इतिहासात अनेकांनी केली. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे इतकं अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे की एखाद्या व्यक्तीला त्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा थांग लागणं हे निव्वळ अशक्य आहे. पण एक गोष्ट मात्र सत्य आहे, ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राची अस्मिता आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान आहेत. आणि कोणीही आपापल्या परीनं त्यांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे, जो शिवविचार आहे, तो महाराष्ट्राच्या नसानसात आहे. आणि हा शिवविचार या खऱ्या इतिहासाला लोकांसमोर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, हीच आपल्याला कल्पना देऊ इच्छितो. धन्यवाद. जय शिव.